इकडे मुंबई पुणे महामार्गावरचा ऐतिहासिक अमृतांजन पूल आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे। पुणे मुंबई मार्गाला हा पूल अडथळा ठरत असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तो हटवण्याचा निर्णय घेतलाय। 90 किलोमीटरच्या या महामार्गावर ठिकठिकाणी कोंडी होते। केवळ एक पूल पाडून ही कोंडी फुटणार नाही असा सुद्धा विचार पुढे येतोय। पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रवेशद्वार अशी ओळख असणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आता इतिहास जमा होणार आहे। MSRDC कडून तशा पद्धतीने पावलंही उचलायला सुरुवात झाली आहे। MSRDCने या पुलासंदर्भात नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्यात आणि यासाठी 5 जुलैपर्यंतची मुदत देखील दिली आहे। अमृतांजन पूल हा ब्रिटिशांनी 1830 साली उभारला। जुना पुणे महामार्ग जो आहे त्यावरती हा 1830 साली उभारलेला म्हणजे तब्बल 180 वर्षापूर्वी उभारलेला हा पूल अद्यापही डोलानो उभा आहे। परंतु हाच पूल आता पुणे मुंबई द्रुतगती मार्गासाठी अडसर ठरतोय। पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हा 2000 साली उभारण्यात आलेला आहे। अगदी 90 किलोमीटरचा हा पूर्ण मार्ग, या मार्गावरती 6 पदरी रस्ता आहे। 3 लेन ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी, तर 3 लेन या पुण्याच्या दिशेने येण्यासाठी आहेत। परंतु जेव्हा आपण अमृतांजन पुलाजवळ येतो तेव्हा या 3 लेन नाही तर ह्याचा मार्ग केवळ 2 लेनमध्ये होतो, कारण या ठिकाणी या पुलासाठी उभारण्यात आलेले पिलर यासाठी अडसर ठरतात। यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि हेच कारण MSRDC कडून पुढे करण्यात आलेलं आहे। MSRDCच्या मते या पुलामुळे मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी होती आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्ग जो आहे तो ठप्प होतो। नागरिकांच्या मते हा एक ऐतिहासिक पूल आहे, तर तो अखंडितपणे असाच उभा राहावा, कारण हा पूल पाडल्यानंतर हा मार्गावरची वाहतूक कोंडी दूर होईल याची शाश्वती नाहीये। त्यामुळे आता हाच प्रश्न आहे की हा पूल पाडणं गरजेचं आहे का? कॅमेरामन तुषार ननावरेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, एक्सप्रेसवे।